नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण पवार, सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव। शेतकरी बंधूंनो, आपण जो हळदीचा प्लॉट पाहतात तो माझ्या स्वतःच्या शेतातील हळदीचा प्लॉट आहे। याची जी आपण लागवड केली आहे ते 27 मे 2025 ला लागवड केली। आज 13 ऑक्टोबर 2025 जवळपास शेतकरी बंधूंनो या हळद प्लॉटला आपल्या 4.5 महिने आता पूर्ण झालेले आहेत। तर शेतकरी बंधूंनो, आता सध्या जो आपण व्हिडिओमध्ये विषय घेतलाय ते बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येत आहेत की आमच्या हळदीचे पानं पिवळसर होत आहेत किंवा आमच्या हळदीवर थोडे करपाजन्य स्पॉट वाटत आहेत। तर त्यावर काय उपाययोजना केली पाहिजे या संदर्भात आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण माहिती देण्याचा एक उद्देश असा आहे की सध्या आपल्या जर जवळपास महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्याचा जर विचार केला तर पावसानं अतिरेक केला, म्हणजे हळद पिकाला एवढं जे पाणी आता जे सध्याचं झालेलं आहे इतकं पाणी आपल्या हळद पिकाला सहन होत नाही आणि अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे हळद पिकामध्ये आपल्या सगळ्यात मोठं मुळ्या खराब होण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो जास्त प्रमाणामध्ये झाला। मुळ्या खराब झाल्या, मुळ्या खराब होऊन मुळीमधून बुरशी आपल्या कंदाकडे आली आणि बऱ्याच शेतकरी बांधवाला आपल्या हळदीमध्ये ज्याला कंदकुज आपण जो रोग म्हणतो हा मोठ्या प्रमाणामध्ये लागलाय। कंदकुज लागल्यामुळे पिकाच्या मुळ्या खराब झाल्यामुळे जमिनीत जास्त पावसामुळे जमीन चिकट झाल्यामुळे पिकाला जमिनीतून न्यूट्रिशन अपटेक करण्यामध्ये खूप मोठ्या अडचणी येत आहेत आणि त्याच्या फळस्वरूप आपल्या पिकावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये विपरीत परिणाम दिसत आहेत। बऱ्याच शेतकऱ्याचे प्लॉट आपल्याला खराब झालेले दिसत आहेत। तर आता शेतकरी बंधूंना ही अतिशय बिकट परिस्थिती आहे, संकटाची परिस्थिती आहे। या परिस्थितीतून पिकाला कसं बाहेर काढता येईल आणि लवकरात लवकर पीक आपलं कसं जागेवर येईल याच्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे। कारण आता आपल्या प्रत्येक हळदीच्या प्लॉटला थोड्या ना फार शेंगा सुरू झालेल्या आहेत आणि आता पीक आपल्या लवकरात लवकर जर जागेवर आले तर आपल्या शेंगाची जे वाढ आहे ते थांबल्या जागच्या जागी थांबले। तर शेतकरी बंधूंनो, आताचं जे वातावरण आहे ते सध्या ऑक्टोबर हीट चालू आहे। इतके दिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे ढगाळ वातावरण असल्यामुळे आपल्या हळदी थोड्याशा पिवळसर झाल्या होत्या, एकदम कागदासारखे पानं झाले होते आणि एकदमच पाऊस थांबून अचानक असं जोराचा कडक ऊन असं आपल्या चालू झालं। त्याच्यामुळं ऑक्टोबर हीटमुळं पानाला एकदमच प्रकाश जे पडला सूर्यप्रकाश तो सहन होत नाही, त्याच्यामुळे थोडेसे पाने आपले तांबूस कलर जातात। आता त्याचा नमुना तुम्हाला दाखवतो शेतकरी बंधूंनो। आता हे पान बघा एकदम सुदृढ पान आहे, पण हे इथून एवढा जर भाग जर शेतकरी बंधूंनो बनला तर त्याच्यावर तांबूस कलर पिवळसर कलर आलेला आहे आणि हाच पान म्हणजे आता जेव्हा सूर्यप्रकाश येतो त्या टायमाला हे पानाखाली पान झाकून असल्यामुळे हा पानाचा जो खालचा भाग आहे तो हिरवागार आहे। म्हणजे याचा अर्थ काय, जे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आले ते पान सरळ पिवळं पडत आहे, जे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात नाही आले ते हिरवगार आहे। बरं, आता हे बघा हे शेतकरी बंधूंनो, या पण पानावर तसं झालं, जेवढा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात भाग आला तेवढा पिवळा झाला आणि बाकीचा हिरवा आहे। या पण पानाला बघू शकता शेतकरी बंधूंनो, बघा देठाकर जर तुम्ही बघलं एकदम हिरवगार पान आहे आणि शेंड्याकर जर बघलं तर तुम्हाला शेतकरी बंधूंनो एकदम असं तांबूस कलर पिवळा होऊन पान जवळपास करपण्याच्या स्थितीमध्ये आले। त्याच्यावर असे स्पॉट पण तुम्हाला लहान अशा पद्धतीने दिसत असतील शेतकरी बंधूंनो। तर हा कुठल्या प्रकारचा रोग आजार नसून शेतकरी बंधूंनो एक लक्षात घ्या, हे सनबर्निंग आहे, म्हणजे ऑक्टोबर हीटचा उष्णतेचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे हे असे आपले पानं पिवळे पडून जात आहे। याच्यावर जर आता तुम्ही वेळीच उपाययोजना जर नाही केली तर शेतकरी बंधूंनो हे पान करपायला तुम्हाला आता जास्त वेळ लागणार नाही। आता तुम्हाला लवकरात लवकर आपल्या पिकावरची सड कंट्रोल करून पुढची उपाययोजना करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला आपल्या हळद पीक पुढे चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल। तर शेतकरी बंधूंनो, आपण त्याच्यासाठी जे उपाययोजना घेतली आहे त्यामध्ये कॉन्कर कंपनीचं आपण कोफर्ट नावाचं एड्डा फेरस 6% शेतकरी बंधूंनो याच्यासाठी आपण आता वापरणार आहोत। आता आपल्या झाडामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थित चालून पीक लवकरात लवकर हिरवगार होण्यासाठी शेतकरी बंधूंनो हे उपाययोजना सगळ्यांनी करणं गरजेचं आहे, नाहीतर भविष्यामध्ये आपल्याला हळद लवकरात लवकर करपून आपल्या हळदीचं आयुष्य कमी झालेलं दिसेल। तर हे कोफर्ट नावाचं एड्डा फेरस 6% मधले आहे, कॉन्कर कंपनी आहे, प्रमाण जे शेतकरी बंधूंनो घ्यायचं आहे ते एकरी 500 ग्राम घ्यायचं आहे। फेरस तुम्ही पिकाला दिलं तर शेतकरी बंधूंनो सर्वांना माहित आहे की हळदीमध्ये हरितद्रव्य निर्माण करण्यासाठी फेरसचा खूप मोठा रोल आहे आणि ते देणं आता आपल्याला अतिशय गरज आहे, कारण अति पावसामुळे बरेच शेतकऱ्यांनी अगोदर झिंक फेरस दिलेलं वाहून गेलेलं आहे आणि हे जे घटक आहे ते शेतकरी हळद पिकाला खूप मोठ्या प्रमाणात लागते। याच्या पूर्ण लाईफ सायकल मध्ये आपल्याला हळदीला कमीत कमी 2 ते 3 वेळा हा घटक देणं गरजेचं असतो। त्यामुळं आता आपल्याला याचं जे पोषण आहे ते फुटव्यासाठी, म्हणजे आपण फुटव्यासाठी हा घटक आतापर्यंत वापरलेला नाही, आपण अगोदरच्या वेळेस वापरला होता फुटवेण्याचा, म्हणजे फुटव्यासाठी हा घटक पूर्ण महत्वाचा आहे आणि मूळ कंदासाठी महत्वाचा आहे। म्हणजे आपल्याला पूर्ण पोषण होण्यासाठी 500 ग्राम आपल्याला 6%चं एड्डा फेरस चांगल्या कंपनीचं घेणं गरजेचं आहे। शेतकरी बंधूंनो एक लक्षात घ्या, याला लव्हिंग क्रॉप म्हणजे हळदीचं आवडतं खाद्य म्हणून याची ओळख आहे, हे देणं आपल्याला अत्यंत गरज आहे। याची जर कमतरता जाणवली तर आपल्या उत्पादनावर मोठा परिणाम होतो। तर शेतकरी बंधूंनो याच्यासोबत आपण दुसरा एक प्रोडक्ट घेतलाय ते म्हणजे झिंक 12% शेतकरी बंधूंनो आपण घेतलेलं आहे।
याचं कारण म्हणजे शेतकरी बंधूंनो, हे चिलिटे DDT स्वरूप कंपनीचं झिंक चिले अतिशय उत्कृष्ट दर्जाचं झिंक आहे. आपल्याला ज्या पण कंपनीचं चांगलं उत्कृष्ट झिंक मिळेल ते तुम्ही घेऊ शकता. हे सुद्धा तितकं जेवढं फेरस महत्वाचं आहे तेवढं झिंक सुद्धा महत्वाचं आहे. हळद पिकासाठी झिंक, फेरस, मॅग्नेशियम आणि सल्फर हे 4 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. ते वारंवार देणं गरजेचं आहे. याचा सुद्धा वापर आपल्याला हळदीच्या पूर्ण आयुष्यामध्ये 2 ते 3 वेळा करणं गरजेचं आहे. आता हे फुटव्यासाठी आपण दिलं नाही, हे फुटव्यासाठी आपल्याला आणि आता जे झाडामध्ये कमतरता आहे त्याच्यासाठी हे देणं गरजेचं आहे. याचं प्रमाण तुम्ही एकरी 500 ग्राम घ्या. शेतकरी बंधूंनो, फेरस आणि झिंक ह्या 2 गोष्टी तुम्ही जर दिल्या नाही तर शेतकरी बंधूंना आपल्या हळदीवर विपरीत परिणाम होईल. आणि हे आपल्या हळदीचं आवडतं खाद्य आहे. त्याच्यामुळे याच्यावर विषय करून तुम्ही खूप कमी खर्चामध्ये आपल्या हळद पिकामध्ये तजेलदारपणा किंवा आपल्या हळदीचं आयुष्य वाढवण्यामध्ये याचा खूप मोठा रोल आहे. शेतकरी बंधूंनो, आता मी जे तुम्हाला सांगत होतो की सडीमुळे खूप पिकाच्या आपल्या मुळ्या खराब होऊन गेलेल्या आहेत, जमीन चिकट झालेली आहे, जमिनीतून पिकाचं न्यूट्रिशन उचलणं पिकाला खूप जड चाललेलं आहे. आणि अन्नद्रव्य आता हळदीला जमिनीतून शेंड्यापर्यंत म्हणजे फुटव्याला आणि मूळ कंदाला असं सर्वांना अन्नद्रव्य देण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप मंद झाली. या प्रक्रियेला तेज येण्यासाठी आता शेतकरी बंधूंनो, आपण हे अॅग्रिसर्च कंपनी मृगधारा जो ग्रुप आहे अॅग्रिसर्चचा, त्या मृगधारा ग्रुपचं प्रोबियॉन नावाचं हे स्टिम्युलंट आहे. शेतकरी बंधूंनो, अतिशय उत्कृष्ट दर्जाचं स्टिम्युलंट आहे. या शेतकरी बंधूंनी आपल्या भरपूर शेतकरी बंधूंनी याचा वापर केला आहे. अतिशय दर्जेदार क्वालिटी प्रोडक्ट आहे. शेतकरी बंधूंनो, याच्यामुळे तुम्हाला पिकामध्ये जे आता वंगणाचं काम, अन्नद्रव्याचं वहन करण्यामध्ये वंगणाचं जे काम असते ते प्रोबियॉन करत असते. आपल्या पिकाला नवनवीन तजेलदार मुळ्या आणण्यासाठी प्रोबियॉन खूप महत्वाचं आहे. जमिनीत जे पण तुमच्या न्यूट्रिशन आता आहेत शिल्लक पडून त्या जमिनीतल्या प्रोटेक्शनला अमायनो ऍसिडची चिलिटिंग करून ते न्यूट्रिशन आपल्या वरच्या वर कसे लवकरात लवकर पिकाला उपलब्ध होतील. प्रकाश संश्लेषण क्रिया पानामध्ये लवकरात लवकर जमिनीतले जे हरितद्रव्य तयार करत आहे ते पानाच्या प्रत्येक कोशिका भित्तिका म्हणजे आता म्हणजे आतला इथे हरितद्रव्य आहे पण इथं नसल्यामुळे इथं लवकरात लवकर कोशिका हरितद्रव्याच्या पोहोचून यात लवकरात लवकर हरितद्रव्य तयार करण्यासाठी प्रोबियॉन खूप महत्वाचं आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर प्रोबियॉन नाही वापरलं, नुसतं झिंक फेरसच जर घेतलं तर तुम्हाला हवे तसे रिझल्ट मिळणार नाहीत. कारण फेरस आणि हे दोन्ही झिंक हे इम्युबॉईल तंत्रज्ञानावर असल्यामुळे याचं वहन अतिशय स्लो असते, खूप कमी प्रमाणामध्ये वहन होते आणि आपल्याला हवं तसं पाण्याच्या शेंड्यापर्यंत. आता जो प्रॉब्लेम दिसतोय ना पिवळे पानं पडण्याचा तो शेंड्याकडे आहे आणि ऑक्टोबर हिटमुळे सूर्यप्रकाशामुळे होतोय. शेवटच्या टोक्यापर्यंत प्रत्येक न्यूट्रिशन तुमचा फॉस्फरस असो, सल्फर असो, मॅग्नेशियम असो, झिंक, फेरस जे पण आपण न्यूट्रिशन देतो ते जमिनीत लवकर लवकर चिलेशिंग करून ते शेंड्यापर्यंत प्रत्येक सेलमध्ये पोहोचण्यासाठी प्रोबियॉन अत्यंत महत्वाचं आहे. आणि पिकाला उन्हामध्ये सुद्धा तजेलदारपणे टाईट उभं करण्यासाठी प्रोबियॉन खूप महत्वाचं आहे. याचं जे प्रमाण आहे ते शेतकरी बंधूंनो एकरी 1 लिटर वापरायचं आहे. शेतकरी बंधूंनो, एक लक्षात घ्या, जेव्हा आपण औषधं सांगतो ना त्याचं परिपूर्ण पोषण एकत्र त्याची कॉम्प्लेबिलिटी आणि एकूण एक मला सहाय्यक घटक असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा पण तुम्ही न्यूट्रिशन वापरता ते जमिनीमध्ये जाऊन विघटन होणं, त्याचं वहन होणं आणि पिकामध्ये त्याचं पचन होणं या गोष्टी सगळ्या जर घडल्या तरच त्याचा फायदा होतो. शेतकरी बंधूंनो, ही प्रक्रिया जेव्हा जेव्हा घडत असते तेव्हा हरितद्रव्य निर्मिती करण्यामध्ये फेरस सहाय्यक घटक आहे. एक लक्षात घ्या, आपल्याला झाडामध्ये आता हरितद्रव्याची प्रक्रिया वाढवण्यासाठी किंवा हरितद्रव्य लवकरात लवकर जास्त तयार होण्यासाठी आपल्याला एकरी 8 किलो मॅग्नेशियम सल्फेट याच्यामध्ये मिसळायचं आहे. जे आपण तुम्हाला कंपनीचं चांगलं मिळेल ते तुम्ही घेऊ शकता. तर शेतकरी बंधूंनो, आपण एकदा रिव्हिजन घेऊयाचं. हे कोफर्ट नावाचं जे प्रोडक्ट आहे एकरी 500 ग्राम तुम्ही याचा वापर करायचा आहे. चिलिटेड एडा फॉर्म मधलं फेरस आहे. सोबत शेतकरी बंधूंनो 12% झिंक याचा एक वापर करायचा आहे एकरी 500 ग्राम. हे 500 ग्राम घ्या फेरस, 500 ग्राम झिंक चिल घ्या आणि सोबत याच्या प्रोबियॉन आपल्याला 1 लिटर घ्यायचं आहे. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं हे प्रोडक्ट आहे. आणि याच्यासोबत 8 किलो मॅग्नेशियम सल्फेट असे 4 प्रोडक्ट तुम्ही शेतकरी बंधूंनो एकत्र करा आणि लवकरात लवकर हळदीला द्या. जेणेकरून आपला जो हळदीवर जो आता ऑक्टोबर हिटमुळे जो प्रॉब्लेम येत आहे तो प्रॉब्लेम जागच्या जागी सॉल्व्ह होईल आणि आपली हळद हिरवीगार होऊन आपल्या हळदीचं आयुष्य चांगल्या पद्धतीने वाढून आपल्याला फुटवे आणि कंद, मूळकंद याच्या दोन्हीपासून आपल्याला चांगलं उत्पादन मिळण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.